राजकारणात पदासाठी पक्षांतर करणाऱ्यांची चर्चा होत असताना आमदार रवी राणा यांनी मात्र पदापेक्षा विचार मोठे असल्याचा संदेश दिला आहे। नवनीत राणा यांच्या राज्यसभा प्रकरणाचा दाखला देत त्यांनी पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले आहे। महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे, सुमित्रा वहिनी पवारांची राष्ट्रवादी आहे आणि मला असं वाटते त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि कोणालाही असं वाटते की नवनीत राणांना एक भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना राज्यसभा मिळाली पाहिजे। हे अमरावतीकरांची, महाराष्ट्राची, अनेक महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची इच्छा आहे की नवनीत राणा संसदमध्ये गेल्या पाहिजे। त्या ठिकाणी अनेक देशाचे, राज्याचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे आणि साहजिक आहे की राज्यसभा जर आली ह्या महायुतीमध्ये तर ती भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे। या उद्देशानं देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती, नवनीत राणांची सुद्धा त्याच्यामध्ये इच्छा होती। मी सुद्धा सुमित्रा वहिनींना आणि पार्थदादा पवारांना विनंती केली की भारतीय जनता पार्टीकडे जर ही राज्यसभा आली तर निश्चितच नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टीतर्फे संधी मिळू शकते आणि ती संधी आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की अशा प्रकारे जर ही सीट जर आपल्याकडे घेतली तर नवनीत राणाला आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी द्यावी। त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पॉझिटिव्ह होते आणि सुमित्रा वहिनींचं सुद्धा पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाकडूनच त्यांनी लढलं पाहिजे, राष्ट्रवादी पक्षामध्ये नवनीत राणा आल्या पाहिजे। ही जी अट टाकली ती नवनीत राणाला मान्य नव्हती, म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार त्यांनी शोधला आणि त्याला उमेदवारी दिली। राजकीय लाभापेक्षा विचार आणि निष्ठेला महत्त्व देण्याचा संदेश रवी राणा यांनी दिला आहे। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे।